खऱ्या मातेचा रांगडा हडवलं, मिळवीत सुखाचा साऱ्यांना कौल, वेळ बसे ना कुठं जमेन हा जोड, आंबट गोड ही प्रेमाची फोड, यालाही सुखाला तो जीवनाचा भरमोड लावी गावाकडची ओढ, 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 जीवनाचा भरमोड लावी गावाकडची ओढ. नमस्कार. आज 15 ऑगस्ट. तब्बल 3 वर्षानंतर आपली भेट होत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गावाकडची ओढ या मराठी वेबसिरीजची शूटिंग आम्हाला थांबवावी लागली होती. तुम्ही सर्वांनी या कथेला दिलेला प्रतिसाद खूपच अमूल्य आहे. मागील 2 वर्षांपासून आम्हाला जे कोणी भेटत होते त्यांचा एकच प्रश्न असायचा, गावाकडची ओढ परत कधी घेऊन येत आहे. तुमच्या मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. आणि हो, आजपासून पुन्हा एकदा तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत गावाकडची ओढ पर्व 2. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपल्या कथेला सुरुवात करूया. हे महाशय आहेत नथुराम, म्हणजे आपला नानू. याचं हे असंच असतं. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा साहेब झोपून राहिलेत. हा आपला बबल्या. खरं तर याचं नाव बलवंत, पण मित्रमंडळी याला प्रेमाने बबल्या म्हणतात. बबल्या म्हणजे गावातल्या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणारा व्यक्तिमत्व. हॅलो हॅलो. हा हॅलो नानू. हा. अरे आज 15 ऑगस्ट आहे. काय? अरे तू येतोयस का नाही? तू आहेस कुठे? घरी आहे रे. अरे ये लवकर. हा आलो. काय करतोयस काय अजून तू? हा ठीक आहे ठीक आहे. रात्री गेलो तरी बाहेर ठेव. आलो. चल. पंखाला वाले. नमस्ते. बसा सर्वांनी खाली. मुलांनो, आता आपला थोड्या वेळात ध्वजारोहणाचा कार्यक्रम चालू होणार आहे. त्याच्यानंतर भाषण होतील आणि त्याच्यानंतर आपले गावचे पोलीस पाटील येतील आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम करतील. तर आता आपण सर्वांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यासाठी बाहेर जायचंय. ठीक आहे?
सर्वांनी बाहेर रांगेत चला. एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान. अजून थोड्या आपल्या असते नंबर. प्रगतीचे लक्षण. प्रांजू आता इथे भाषण सांगणार आहे. प्रांजू. ना स्वतःसाठी ना श्रीमंतीसाठी आयुष्य खूप छोटं आहे. आपण जगणार फक्त देशांसाठी. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्यासमोर असलेल्या सळसळत्या रक्ताच्या शिलेदारांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा, आनंदाचा असा आहे. सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, असे अनेक वीर होऊन गेले ज्यांनी आपल्या देशासाठी स्वतःचं बलिदान केलं. महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक वीरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी सेवा केली. तसंच आपला किसान शेती हा भारतातील शेती हा प्रामुख्याने व्यवसाय आहे. शेतकरी शेतात काबाड कष्ट करून स्वतःसाठी नाही तर प्रत्येक भारतीयासाठी शेतात काम करत असतो. तांबड्या मातीचा रांगडा हडवलं, मिळवीत सुखाचा साऱ्यांना कौलं. वेळ बसे ना कुठ जमे ना जोड, आंबट गोड ही प्रेमाची फोड. या नाही सुखाला तो. रामामध्ये
अध्यक्ष रामराव नमस्कार. या नमस्कार या आवाज आहे ते काय अचानक कसं काय आता कामासाठी तुमच्याकडे कंप्लेंट घेऊन आला. कसली काय पाऊस लागतो पण काय एकदा आमची नुकसानी भरपूर झाली. पाणी वाजत रस्त्याला संपूर्ण रस्ता वाहून गेला. त्यासाठी काहीतरी पर्याय केला तर लोकांना बरं होईल यासाठी आलोय आम्ही. पर्यायला पण भरपूर पाणी आलं होता. खाली आलं होतं पाणी भरपूर आलेलं पाणी. हे सगळं वाहून गेलंय. दोघे काल पण सकाळी पण दोघे येऊन गेले सांगून बरंच नुकसान झालंय. त्यासाठी आता काय करूया आपण दोन्ही मंडळाची आपण मीटिंग लावूया मंदिरात. संध्याकाळी बसूया आणि आजच ते फायनल करूया आणि नंतर मग आपण पोलीस पाटलांकडे जाऊया. ही तक्रार घेऊन आपण पोलीस पाटलांना पण सांगूया. तो आपल्या नळपाणी योजनेचं पण काय झालं ते काय केलं त्यासाठी सरपंचांना आपल्याला भेटायला लागेल. मग ते सरपंचांना आपण बोलवून घेऊया ना. चालेल का? बोलूया का मीटिंगला? चालेल बोलवा. सांगतो त्यांना फोन करून आणि संध्याकाळी बोलवून घेतो त्यांना. चालेल. रस्त्यांची पण अवस्था खराब आहे. आता रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे बरोबर आहे. म्हणजे आता या पावसातून काही रस्ते होणार नाही काय नाही. आता आमदार खासदार सगळ्यांना आपण सांगतोय म्हणजे काय करणार आता अर्धवट ठेवून गेले सर्व कामं तशीच राहिले. कडे वरती आले हो पूर्ण केलेले. आता काय नाहीतर मग आपल्याला माती टाकावी लागेल रस्त्याला. किती कष्ट करायचे दुसरा पर्याय नाही आपल्याला राहणार आहे तुम्ही काय टिकेल तर टिकेल. आता पाऊस जायपर्यंत काय करणार. माती टाकायला आपल्या गावात म्हातारी माणसं आहेत हो. मी संध्याकाळी सगळ्यांना बोलवतो. संध्याकाळी सगळ्यांनी मीटिंगला या. ठीक आहे चालेल. मीटिंग लावतो. चालेल. नमस्कार. नमस्कार. आम्हाला घेताय नाही.